नमस्कार मंडळी. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन कार्य दर्शन भाग 11वा आणि भागाचं शीर्षक आहे मित्रमेळ्याचे स्वरूप व कार्य. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण मित्रमेळ्याची स्थापना कशी झाली ते समजावून घेतलेलं होतं. आता ह्या भागामध्ये मित्रमेळ्याचं स्वरूप काय होतं, त्यांचं सुरुवातीची कार्यप्रणाली कशी होती ते बघणार आहोत. मंडळी, मित्रमेळ्याचं उद्दिष्ट होतं स्वदेशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करत राहायचं. असं अगदी त्यांनी मोघम असं उद्दिष्ट ठेवलेलं होतं. नवीन व्यक्तीची योग्यता पाहून त्याला जुन्या सदस्यांनी बहुमताने मान्यता दिल्यावरच सदस्य केलं जायचं. एखादा जो नवीन माणूस, जी नवीन व्यक्ती येईल तिला. मेळ्याच्या सभासदांची नाव नोंदणी एका पुस्तिकेमध्ये केली जात होती. पण ती कसली यादी आहे याचा पोलिसांना अजिबात संशय येऊ नये, त्याची अजिबात कल्पना येऊ नये म्हणून त्याच्यावरती कोणताही मथळा किंवा शीर्षक लिहिलेलं नसायचं. आय, व्यय आणि प्रतिवृत्त वार्षिक सभेमध्ये वाचलं जात असे. पण हळूहळू पोलिसांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्यानंतर मेळ्याने आय, व्यय, टिपणे, प्रतिवृत्त यांची लेखी नोंद ठेवणं बंद केलं. आय, व्यय म्हणजे काय? जमा खर्च काय झाला मंडळाचा, महत्वाची जी टिपणं आहेत ती टिपणं, प्रतिवृत्त म्हणजे अहवाल सभेचे वगैरे, अशा लेखी नोंदी सुरुवातीला ठेवल्या जात होत्या, पण नंतर ते तसं लेखी नोंद ठेवणं बंद करण्यात आलं. नाशिकमध्ये त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव व्हायचा. पण त्या उत्साहामध्ये फारसा जोर किंवा उत्साह नसायचा. पण मित्रमेळ्यांनी 1900 सालचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव केला, त्याचं स्वरूप मात्र अत्यंत भव्य असं होतं. आणि अशा अत्यंत भव्य स्वरूपामध्ये मित्रमेळ्याने तो उत्सव साजरा केला. आणि त्या उत्सवाचं सगळ्यात प्रमुख वैशिष्ट्य काय होतं? तर विनायकाने, सावरकरांनी त्यावेळेला जे भाषण केलं ना, ते भाषण खरोखरच अतिशय, ज्याला आपण जाज्वल्य म्हणू, प्रेरणादायी म्हणू, असं ते भाषण होतं. सावरकर त्या भाषणामध्ये काय म्हणाले होते बघा. आजवर आपण महाराष्ट्रीय लोक असे सांगत होतो की हा शिवोत्सव ऐतिहासिक आहे. बघा सावरकरांची भाषा, प्रत्येक शब्द त्यांनी कसा अस्खलित लिहिलेला आहे. उगाचच अवांतर शब्दलेखन नाहीये. बघा, आजवर आपण महाराष्ट्रीय लोक असे सांगत होतो की हा शिवोत्सव ऐतिहासिक आहे. यात आमचा राजकीय असा हेतू नाही. पण आम्ही जो हा उत्सव आज करत आहोत, तो उत्सव ऐतिहासिक आहेच, पण राजकीय देखील आहे. त्यांनी धडधडीतपणे सांगून टाकलं, की आम्ही हा जो उत्सव करत आहोत, तो ऐतिहासिक सुद्धा आहे आणि राजकीय सुद्धा आहे. पुढे बघा त्याने काय सांगितलं. किंबहुना जे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आपल्या या परतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी झुंजण्यासाठी सिद्ध आहेत, त्यांनाच छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा करण्याचा खरा खरा अधिकार आहे. आमचा मुख्य उद्देश इंग्रजांच्या बेड्या तोडण्याची स्फूर्ती आम्हाला मिळावी हाच आहे. जर परवशतेत, परवशता म्हणजे गुलामगिरी, जर परवशतेत समाधानाने राहणे असेल, जर केवळ भारी पगाराच्या जागा मिळवणे, परदास्याचे पट्टेवाले होणे, हा कर हलका व्हावा, तो निर्बंध ढिला व्हावा, इतकेच ध्येय असेल, तर त्या ध्येयास छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव सुसंगत होणारा नसून त्या ध्येयास शेवटच्या बाजीरावाचा उत्सव अधिक सुसंगत होईल. किती चपखलपणे त्यांनी हा मुद्दा मांडलाय बघा, की छत्रपती शिवाजी महाराजांचा जर का तुम्हाला उत्सव साजरा करायचा असेल, तर तो स्वातंत्र्याप्रती प्रेरणा घेण्यासाठीच साजरा करायचा आहे. मला चांगल्या पगाराची नोकरी मिळू दे, माझा कर हलका होऊ दे, माझं जीवन अगदी सोपं आणि सुखी समाधानी होऊ दे, अशा अतिशय दुय्यम ध्येयाने प्रेरित होऊन हा शिवाजी महाराजांचा उत्सव करण्याची गरज नाही. कारण
शिवाजी महाराजांचं जे कार्यकर्तृत्व आहे, त्याला हे अशा प्रकारचं जर का उद्दिष्ट ठेवून आपण उत्सव केला, तर ते शोभणारं नाही. आणि अशा लोकांना जर का उत्सव करायचा असेल, तर त्यांनी शेवटच्या बाजीरावाचा करावा. तेच त्यांच्यासाठी अतिशय योग्य ठरेल. सावरकरांनी पुढे काय म्हटलंय बघा, आज आम्ही स्वातंत्र्याचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे अशासाठी स्मरण करत आहोत, की त्यांनी आमच्या अंगात संचारून आम्हास त्या स्वदेश स्वातंत्र्याच्या कर्मक्षेत्री झुंजण्याची आणि जिंकण्याची शक्ती द्यावी. परिस्थितीनुरूप साधने बदलतील, पण साध्य तेच. बाण बदलतील, पण लक्ष्य तेच. किती परखड आणि अचूक भाषा आहे बघा. ते भाषा वाचताना सुद्धा आपल्याला दमल्यासारखं होतं, भारावून टाकल्यासारखं तर होतंच. पण त्यांच्या बुद्धीची, शब्दांची जी झेप आहे, ती पटकन आपल्या बुद्धीला पचनी पडत नाही. पण जेव्हा आपण शांतपणे या सर्व त्यांच्या शब्दांचा, विचाराचा जेव्हा आपण लेखाजोखा घेतो ना मंडळी, तेव्हा आपल्या लक्षात येतं, की असं प्रत्यक्ष त्यांचं भाषण ज्या लोकांनी ऐकलं असेल, ती लोकं, ते त्यांचे मित्र नक्कीच आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीकडे आकृष्ट झालेले असतील. असतील कशाला, झालेले आहेतच मंडळी. त्यांचं हे जे भाषण आहे ना, हे शहरभर चर्चेचा विषय ठरलं बरं का. आणि मित्रमेळ्याची छाप नाशिककरांवरती पडली. नंतर आलेल्या गणेश उत्सवात मित्रमेळ्याच्या सदस्यांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. विनायकाच्या भाषणांना मोठा जनसमुदाय लोटू लागला. आबा दरेकरांच्या स्वदेश विषयक पदांना सुरेल चाली लावून ती मेळ्यांमध्ये गायली जाऊ लागली. या उत्सवादरम्यान बाबारावांनी निर्मिलेल्या आणि विनायकाने प्रचारात आणलेल्या स्वातंत्र्य लक्ष्मी की जय या जय जयकाराने नाशिक निनादू लागले. म्हणजे स्वातंत्र्य लक्ष्मी की जय ही घोषणा विनायकाने आता प्रचारामध्ये आणलेली आहे. आणि त्यानंतर काही काळामध्येच एक घटना घडते मंडळी. कोणती घटना घडली आहे बघा. 22 जानेवारी 1901 ला राणी व्हिक्टोरियाचे निधन झाले. मग आता तिच्या प्रती जे तोंडपुजेपणा करणारी जी सगळी लोक होती, आपल्या देशभरातली ज्या संस्था होत्या, त्यांच्यामध्ये चढाओढ लागली, की राणीचं कौतुक कोण कसं करतंय. तिच्याबद्दल शोक सभा घेऊन तिच्याबद्दलचा आपला जो काय म्हणतात त्याला, प्रेमाचा भाग आहे किंवा प्रेमाचे जे विचार आहेत, राणी कशी चांगली होती हे सांगण्यामध्ये जी स्पर्धा आहे, ती आता सगळ्यांमध्ये चालू झालेली आहे. आणि काय होतंय बघा, तिच्याप्रती कृतज्ञता आणि शोक व्यक्त करत लांगुल चालन करण्याची भारतीयांमध्ये चढाओढ सुरू झाली मंडळी. जणू काही माताच असलेल्या राणीच्या निधनामुळे भारत कसा पोरका झाला आहे, याबद्दल शोक व्यक्त करणारे मोठे मोठे लेख वृत्तपत्रात लिहिले गेले. आणि नवीन सम्राट एडवर्डची स्तुतिगीते गायला सुरुवात झाली. श्रोते हो, यात नवीन काहीच नव्हते. अनेक भारतीयांना ब्रिटिश राजवटीचे इतके प्रेम होते की 1880 मध्ये लॉर्ड रिपनने भारताचा व्हॉइसरॉय म्हणून कारभार हाती घेतला. तेव्हा अनेक जणांनी आपली राजनिष्ठा व्यक्त केलेली होती. त्याचं स्वागत करताना त्याची जी बग्गी आहे, ती स्वतः सुद्धा ओढलेली होती. आणि त्याच्यामध्ये काही पंडितांनी सुद्धा ही कृती केल्याचं आपल्याला उल्लेख आढळतात, काशीच्या पंडितांनी. ब्रिटिशांना आपला संशय येऊ नये यासाठी नवीन राजाप्रती निष्ठा व्यक्त करत राणीच्या स्मृतीप्रित्यर्थ शोकसभा बोलवावी असे म्हस्कर आणि पागे यांना वाटत होते. जे मित्रमेळ्याचे अगदी स्थापनेपासनचे जे सहकारी होते, सभासद होते, त्यांना असं वाटत होतं. मित्रमेळा स्थापन होऊन वर्ष दीड वर्षच झालेलं असलं तरी साजरे होणारे उत्सव, स्वातंत्र्याच्या घोषणा आणि सदस्यांची, विशेषतः विनायकाची वक्तव्ये यामुळे मित्रमेळ्याकडे ब्रिटिशांचे लक्ष वेधले गेले होते. विनायकाला यामागील प्रामाणिक हेतू जरी समजत असला
तरी अद्याप आपण राजद्रोही नसल्याचे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही, असे त्याला वाटत होते. आणि त्यांनी स्वतःचा विचार मांडला. सावरकर म्हणाले, "ती आमची राणी नाही. तिच्याच कारकिर्दीत हिंदुस्थानचे प्रांतामागून प्रांत इंग्रजांनी लुटले. 57चा जाहीरनामा प्रसिद्ध करून ती त्या दुष्ट लुटीची स्वामिनी बनली." असं सावरकरांनी सांगून या गोष्टीला कडाडून विरोध केला. त्यामुळे शोकसभेचा प्रस्ताव मित्रमेळातर्फे रद्द करण्यात आला. आणि श्रोते हो, जेव्हा राजा एडवर्डच्या राज्यारोहण उत्सवाचे आयोजन करण्यात आले, आता व्हिक्टोरिया राणीचं निधन झालंय, मग कोणतरी राज्यावर बसायला पाहिजे. मग राजा एडवर्डचं राज्यारोहण होणार होतं. तेव्हा मित्रमेळ्याच्या सदस्यांनी उत्सवावर आणि त्याच्या आयोजकांवर खरमरीत टीका करणारी चिथावणीखोर भित्तिपत्रके नाशिकभर रातोरात चिटकवली. आणि त्याच्यामध्ये काय लिहिलेलं होतं? तुमची राष्ट्रमाता ज्याने बटीक केली, त्या राजाचा उत्सव म्हणजेच तुमची स्वतंत्रता ज्या दिवशी मेली त्या दुर्दिनाचा वाढदिवस. परराजाची परराजाशी राजनिष्ठा म्हणजे स्वराष्ट्राशी देशद्रोह, असं त्या भित्तिपत्रकांमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं होतं. आणि असे जे उत्सव आहेत, राज्यारोहणाला अनुमोदन देणारे जे उत्सव आहेत, ते उत्सव जिथे-जिथे होत, त्या मंडपातील पताका, झेंडे मित्रमेळ्याच्या सदस्यांनी फाडून टाकलेलं आहे आणि स्वतःचा निषेध व्यक्त केलेला आहे. आता हे एकीकडे त्यांचं सुरुवातीचं कार्याचं स्वरूप आहे. आता ह्या वेळेला विनायकाने, सावरकरांनी अजून एक नियम मित्रमेळ्याच्या सभासदांसाठी आखून दिलेला आहे, की जो अतिशय विचार करण्यासारखा आहे. काय होता तो? मित्रमेळ्याच्या सर्व सदस्यांनी वाचलीच पाहिजेत, यासाठी जगाच्या इतिहासाची आणि नेपोलियन, मॅझिनी, विवेकानंद इत्यादी महान व्यक्तींची, तसेच जगातील क्रांतिकारक घटनांची ओळख होईल अशा जवळजवळ 20 ते 30 पुस्तकांची यादी विनायकाने तयार केली होती. बघा, त्यासोबत काळ हे वृत्तपत्रही सगळ्यांना वाचावं लागे किंवा ऐकावं तरी लागे. त्यात येणाऱ्या तरुण इटली किंवा पिकांची पाहणी प्रभूती लेखमालातून युरोपातील गुप्त संस्थांच्या कार्यशैलीची माहिती दिलेली असे. म्हणजे त्या लेखमालेचं शीर्षक तरुण इटली, पण आतमध्ये काय असायचं, की आतमध्ये ज्या गुप्त संस्था इटलीमध्ये चालल्यात त्यांच्या कार्यप्रणालीची माहिती असायची. लेखमालेचं शीर्षक काय? पिकांची पाहणी, पण त्याच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या कार्यशैलीची माहिती दिलेली असायची. अशा प्रकारे विनायकाने केवळ स्वतःचीच नव्हे मंडळी, तर मित्रमेळ्यातील सहकाऱ्यांच्याही ज्ञानाची आणि आकलनाची क्षितिज विस्तारलेली आहेत. अजून काय व्हायचं तिथे बघा. बौद्धिक संवर्धनाबरोबरच व्यायाम करणे, शरीर तंदुरुस्त राखणे मित्रमेळ्याच्या सदस्यांसाठी अत्यावश्यक होतं. नुसतं आवश्यक नाही, अत्यावश्यक होतं. बंदीशाळा, उपासमार, मारहाण, छळ, काबाड कष्ट आदी आपत्तींना भविष्यात तोंड देता यावे, यासाठी हे आवश्यक होतं. म्हणजे किती विचार करून स्वतःची कार्यप्रणाली विनायक अवलंबत आहे आणि मित्रमेळ्याच्या सभासदांकडून ती कार्यप्रणाली करवून घेत आहे. कारण उद्या जर का आपण ज्यावेळेला सशस्त्र क्रांतीचा उठाव करायला सुरुवात करू आणि आपण किंवा आपले सहकारी जर का पकडले गेले, तर त्या हाल अपेष्टा सहन करण्यासाठी आपली शारीरिक, मानसिक तयारी पाहिजे आणि म्हणून हे सगळं आवश्यक होतं. त्याच्यामुळे सर्व सदस्य पोहणे, धावणे, दीर्घकाळ उपवास सोसणे, डोंगर चढणे, रानावनातून हिंडणे आदींचा सराव करत असायचे. नुसतं मी मित्रमेळ्याचा सभासद झालो, झालं माझं काम, असं नाही. बौद्धिक कुशलता वाढली पाहिजेत. वेगवेगळ्या विषयांचा तुम्हाला धांडोळा घेता यायला पाहिजे आणि शारीरिक कसरतींनी तुमचं शरीर सुद्धा मजबूत झालं पाहिजे. अशा प्रकारे एक आता विशिष्ट दिशा मित्रमेळ्याच्या स्वरूपाला आणि कार्याला
मिळायला लागलेली आपल्याला जाणवतं मंडळी. आपला आत्ताचा हा जो भाग आहे, तो भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे YouTube चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. आता पुढच्या म्हणजे 12व्या भागामध्ये आपण बघणार आहोत, हा सगळा चळवळींचा, कामकाजाचा भाग चाललेला असताना विनायकाची घरची परिस्थिती कशी होती आणि त्याचा शालेय अभ्यास, त्याचं शालेय अध्ययन कसं घडत होतं, तो मुद्दा आता आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. पण आत्ताचा हा भाग इथेच मंडळी संपलेला आहे. धन्यवाद.